तर लाडक्या बहिणींनो केवायसी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। मागच्या वेळेस चूक केलेली आहे, प्लीज यावेळेस करू नका, कारण लाखो लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहेत। हे 1500 रुपये बंद झालेले आहेत आणि आता पुन्हा सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला इतके मेसेजेस येत आहेत, इतके कमेंट येत आहेत की लाडक्या बहिणींची केवायसी सुरू करा। आता बरेच जण असं म्हणतील की पुन्हा पुन्हा का सांगत आहेत की केवायसी करण्यासाठी, किंवा 100 वेळा आम्हाला माहिती आहे, पण लाखो लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ असणार आहे। त्यांचे पैसे बंद झालेले आहेत, ज्यांचे सुरू आहेत त्यांना ठीक आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत त्यांना नक्कीच दुःख होत आहे की आम्ही केवायसी केली नव्हती किंवा आम्हाला केवायसी करण्यासाठी संधी पुन्हा एकदा देण्यात आली नाही। तर अशा लाडक्या बहिणींसाठी नक्कीच हा व्हिडिओ असणार आहे। ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंतच पाहायचा आहे। कारण प्रश्न आहे तो 1500 रुपयांचा, पैसे बंद झालेल्याचा व लाडक्या बहिणींचे जे आर्थिकदृष्ट्या सरकार मदत करत आहे त्याचा। तर लाडक्या बहिणींना न्यूज आलेली आहे की लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा केवायसीची संधी। तर फेब्रुवारी 20वा हप्ता कधीपर्यंत जमा होईल हे सुद्धा एक मुख्य प्रश्न आहे आणि फक्त 2च प्रश्न आहे, त्याचे उत्तर दिल्यानंतर तुमचे पैसे पुन्हा एकदा सुरू होणार आहे। तर मागच्या वेळेस सुद्धा आपण खूप वेळा सांगितलं लाडक्या बहिणींना केवायसी करून घ्या, केवायसी करून घ्या, पण असंच झालं की लाखो लाडक्या बहिणी काय झालेल्या आहेत, अपात्र झालेल्या आहेत। तर काय झालं, आम्हाला माहीतच नव्हतं केवायसी करायचं, आम्हाला माहीतच नव्हतं की कंपल्सरी केवायसी आहे, किंवा शेवटचे 2 दिवस OTPच प्रॉब्लेम येत होता, सर्व्हरच प्रॉब्लेम येत होता, असे अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न होते। आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींची पण काही चूक नाही, कारण का शेवटचे 2 दिवस आधी जर लाडक्या बहिणींना कळेल की केवायसी करणे महत्त्वाचं आहे, 31 डिसेंबरपर्यंत त्या प्रयत्न करत होते, तरी सुद्धा त्यांना केवायसी करता आली नाही। जेव्हा केवायसी सुरू झाली त्यावेळेस रात्र जागून लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे। स्वतःच्या खिशातले पैसे घालून CSC सेंटर असो किंवा कॅफेमध्ये जाऊन लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवून त्यांच्याकडून केवायसी कोणी करून घेतलेले सुद्धा आहे। पण बऱ्याच लाडक्या बहिणींची केवायसी झाला नसल्यामुळे आता कोणतीही संधी त्यांना उपलब्ध झाली नाही किंवा कोणताही मार्ग मिळत नाही। मला बरेच जणांनी स्वतःचे आधार कार्ड नंबर पाठवून दिले आहे, तुम्ही प्लीज चेक करा, तुम्ही कराल का? पण लक्षात घ्या, सरकारकडून जोपर्यंत केवायसी संदर्भात परमिशन नाही मिळत तोपर्यंत सामान्य माणूस काहीही करू शकणार नाही। आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण विनंती करत आहोत की लाडक्या बहिणींची केवायसी सुरू करा। तुम्ही सरसकट सर्व लाडक्या बहिणींचे लाड सुरू ठेवणार असं ठामपणे महायुती सरकारने सांगितलं होतं, तर आता त्या शब्दावरती फिरू नका, कारण लाडक्या बहिणी तुमच्यावरती विश्वास ठेवतात आणि तुम्ही म्हणता की आम्ही लाडक्या बहिणींमुळे आहोत। तर लाडक्या बहिणींनी बहिणींना नक्कीच इथे भावांचा सपोर्ट पाहिजे आहे। नक्कीच इथे अपात्र लाडक्या बहिणी असो किंवा ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांच्यासाठी 15-20 दिवसाची तरी मुदत 100% दिलं पाहिजे आहे व महिला व बालविकास विभागाने त्याबद्दल लवकरात लवकर बोललं पाहिजे। जूनपर्यंत जर आपण वाट पाहायची म्हणलं तर पूर्ण मिळून 9 महिन्याचे पैसे इथे लाडक्या बहिणीचे बुडणार आहेत। तर इथं न्यूज पाहू शकता, लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा केवायसीची संधी मिळाली आहे। 31 मार्चपर्यंत अंतिम संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय, निकषात न बसणारे 20,000 अर्ज बाद। आता हे गाव सोयगावचे इथं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तांत्रिक चुकांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी प्रशासनाने 31 मार्च पुन्हा केवायसी करण्याची अंतिम संधी उपलब्ध करून दिलेली आहे। या प्रक्रियेनंतर पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पूर्णपणे हप्ते येणार आहेत, पैसे येणार आहेत व 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती, पण आता 31 डिसेंबर नंतर लाडक्या बहिणींना 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे। तुम्ही दुरुस्ती प्रक्रियेसाठी तुम्ही मुदतवाढ दिली आहे। तर ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली नाही त्यांची काय चूक आहे, त्यांना सुद्धा तुम्ही असं भेदभाव का करत आहात? त्यांना सुद्धा 31 मार्चपर्यंत संधी मिळालेलीच पाहिजे आहे व जेव्हा सरकार निर्णय घेतील त्यावेळेस लवकरात लवकर निर्णय घ्या, जेणेकरून त्यांचे सुद्धा लाडक्या बहिणीचे 1500 रुपये सुरू होतील। तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। आणि ज्यांची केवायसी झालेली आहे पण केवायसी चुकली आहे त्यांनी प्लीज ऐका, लवकरात लवकर दुरुस्ती प्रक्रिया करून घ्या। पुढील 2 मिनिटात आपण ही केवायसी प्रक्रिया कशी करायची आहे संपूर्ण 1 बाय 1 स्टेप सांगितलेली आहे। कोणतंही पार्ट न मिस करता नक्कीच तो व्हिडिओ पाहायचा आहे। पुढील व्हिडिओ केवायसी दुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे। 2च प्रश्न आहे, त्याचे प्रश्नाची उत्तरं तुम्ही बरोबर द्या, हप्ते सुरू होतात। आणि हे
आपण विथ प्रूफ जानेवारीचा हप्ता ज्यांना आलेला आहे त्या लाडक्या बहिणीचा आपण दाखवलेला आहे. आपण स्वतः सुद्धा KYC दुरुस्ती प्रक्रिया करून दिलेली आहे त्या लाडक्या बहिणीचे आणि 100% त्यांच्या खात्यात पैसे आले आहेत. आपण विदाऊट प्रूफ काहीही बोलत नाही, आपण विथ प्रूफ आणि सगळी खरी माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आणि अजूनही आपल्याला मेन म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केल्यानंतर नक्कीच हिंमत मिळते अजून चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत विश्वसनीय माहिती पाठवण्यासाठी किंवा जे काही अपडेट्स आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे नक्कीच पहिल्यांदा सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे. पुढील 2 मिनिटात व्हिडिओ आहे तो पाहून घ्या. KYC दुरुस्ती प्रक्रिया आणि प्रश्न काय आहे ते नक्की नीट समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच करा, कारण ही शेवटचीच संधी आहे. तुम्हाला तुमचे 1500 रुपये खूप महत्त्वाचे आहे आणि आम्ही प्रयत्न करत आहोत की तुमच्यासाठी हे पैसे सुरूच राहावे. लाडक्या बहिणींनो, KYC दुरुस्ती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. वेबसाईट सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजना ऑनलाईन तुम्ही KYC दुरुस्ती करू शकता. क्लिक करा. त्यानंतर तुमचं लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चे टाकायचं आहे. मी सहमत आहे क्लिक करायचं आहे व OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, तुमचा आधार क्रमांक इथे लागणार आहे. वडील किंवा पतीचा आधार क्रमांक लागणार नाही. लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक टाकावा लागणार आहे. फक्त तुमचा आणि तुमचाच आधार क्रमांक लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चे टाकायचं आहे. त्यानंतर वाचायचं आहे की ते पूर्ण. मी सहमत आहे वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही OTP पाठवा. 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरती OTP येणार आहे. जर काही जास्त लोड असेल तर OTP यायला थोडा उशीरसुद्धा होऊ शकतो, पण OTP नक्कीच तुमच्या मोबाईलवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो OTP तिथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर पुढील तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. आता या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. तुम्हाला काय इथे सिलेक्ट करायचं आहे, नाही म्हणून सिलेक्ट करायचं आहे. दुसरा प्रश्नसुद्धा तुम्ही पाहू शकता. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. तर नाही म्हणून निवडायचं आहे. कारण का, लाडक्या बहिणींनो, त्या प्रश्नाचं उत्तर की होतं की त्या प्रश्नाचा अर्थ असा होतो की सरकारी नोकरदार आहे किंवा तुम्ही निराधार वेगळ्या योजनेचा लाभ मिळवत आहे. त्यामुळे नाही निवडायचं आहे तुम्हाला. व काय करायचं आहे, ते उपरोक्त A व B मध्ये देण्यात आलेली माहिती बरोबर आहे, खोटी आढळल्यास सक्त कारवाई पात्र आहोत आणि सबमिट करायचं आहे. अशी जर सबमिट केली तर तुमची सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे. तर लक्षात घ्या, OTP त्यांनाच येणार आहे ज्यांची KYC चुकली होती किंवा ज्यांना KYC दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा संधी मिळाली होती, त्यांचीच KYC होणार आहे. जर नाही मिळाली तर तुमची KYC होणार नाही, लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने ऑनलाईन प्रकारे KYC दुरुस्ती तुमच्या घरी बसून मोबाईलवरून सुद्धा करू शकता. आणि ही सबमिट बटन म्हणजे सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे. तुमची सुद्धा KYC दुरुस्ती झाली का नाही नक्कीच सांगा. शेअर करा व्हिडिओला आणि आपल्याला सबस्क्राईब व फॉलो करा.